हा साबुदाणा वडा बघा काय भारी खमंग आणि कुरकुरीत बनून तयार झालाय। याचबरोबर चटपटीत सुद्धा आहे बरं का, कारण हा मी छान चटपटीत सारण भरून तयार केलेला आहे। नेहमीचा उपवासाचा तोच साबुदाणा वडा किंवा तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येत असेल तर असा आगळ्या वेगळ्या चवीचा मस्त चटपटीत साबुदाणा वडा नक्की ट्राय करून बघा। महाशिवरात्री विशेष ही रेसिपी हमखास झाली पाहिजे, करून बघा, खूप छान होते आणि नक्की तुम्हाला आवडणार आहे। रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपण याची स्टफिंग जी आहे ना ती करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या आणि अगदी 2 ते 3 चमचे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत। भरपूरशी हिरवीगार ताजी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं, 2 चमचे साखर घालायची आणि छान पाणी वगैरे काहीच न घालता हे असं वाटून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण दही टाकणार आहोत। तर दही टाकताना डायरेक्टली दही न टाकता 2 चमचे दही मी चाळणीवर निथळून घेतलेलं आहे, कारण यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निथळायला पाहिजे, किंवा एका फडक्यामध्ये तुम्ही टांगून सुद्धा ठेवू शकता। तर छान हे घट्टसर दाटसर दही घालून हे असं मिश्रण इथे मी तयार केलेलं आहे। दही आणि साखरेमुळे छान चटपटीत अशी ही चटणी होते, हलकीशी तिखट आंबट गोड चवीची। एक मात्र लक्षात ठेवायचं, दही जर पातळसर असेल तर चटणी पातळ होईल आणि व्यवस्थित वड्यामध्ये भरता येणार नाही। त्यामुळे छान घट्टसरच आपल्याला ही चटणी हवी आहे। आणि दही नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता। कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच जण महादेवाच्या उपवासाला खोबरं खात नसाल तर फक्त शेंगदाण्याची सुद्धा तुम्ही चटणी घेऊ शकता। जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तसंच इथे 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये आता उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे, म्हणजे व्यवस्थित तो छान एकजीव होतो सर्व मिश्रणाबरोबर। आणि 2 चमचे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे हिरवी मिरचीची पेस्ट आहे। सोबतच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे काय होतं ना, छान चिवटपणा येतो मिश्रणाला आणि व्यवस्थित आपल्याला याचा जो वडा आहे तो बांधता येईल। त्यामुळे उकडलेला बटाटा यामध्ये टाकणं अवश्य आहे। तर बघा अशा प्रकारे इथे हे मिश्रण छान मिक्स करून तयार झालेलं आहे। हात धुवून घेतला, हाताला ओलावा पाहिजे, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग छान गोळा घेऊन असा हातावर गोल करून घ्यायचा। आणि यामध्ये ना आपल्याला हे मिश्रण भरायचं, त्यामुळे अशी वाटी तयार करून घ्यायची आणि मावेल इतपत अगदी 2 चमचे भरच यामध्ये सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या दिशेने असा हा वडा बंद करून घ्यायचा। अवघड काही नाहीये, अतिशय सोप्पा आहे हा वडा बनवणं। यापेक्षा छोट्या साईजचा किंवा अशा मोठ्या साईजचा तुम्ही वडा बनवून घेऊ शकता। आणि जर बघा व्यवस्थित तोंड याचं बंद झालं नाही ना तर वरतून एक्स्ट्राचं मिश्रण लावून तुम्ही छान हा बंद करून घेऊ शकता। आणि हाताला शक्यतो पाण्याचा वापर करायचा आणि व्यवस्थित हा वडा तयार करून घ्यायचा। तेल वापरण्यापेक्षा हाताला मिश्रण अजिबात चिकटत नाही, लागत नाही। तर बघा मस्तपैकी गोल गरगरीत असा वडा इथे मी वळून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं इतर वडेसुद्धा मी तयार करून घेणार आहे। मागच्या वर्षी आपण महाशिवरात्री विशेष वरई म्हणजेच भगर विरईत मस्त साबुदाण्याचे किंवा वेगवेगळे उपवासाचे पदार्थ वापरून छान थाळीसुद्धा केलेली आहे। ते सुद्धा रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर आता वडे तयार आहेत, तळून घेऊयात। कढईमध्ये मध्यम आचेवर तेल मध्यम तापलेलं होतं, त्यामुळे छान वडे आपले वेळ देऊन आपल्याला तळायचे आहेत। हे तेलामध्ये फुटत वगैरे काहीच नाही, काळजी करू नका। आणि छान मध्यम आचेवर उलटपलट करत छान कुरकुरीत खमंग होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत मी हे तळून घेतलेले आहेत। सोबतच हिरवी मिरचीसुद्धा तळून घेते, जिला मी आतमध्ये चीर देऊन घेतलेली होती। तर ह्या वड्याबरोबर ना एक्स्ट्राची चटणी लागत नाही, दह्याबिनासुद्धा खूप छान हे वडे बनवून तयार होतात, कारण यामध्ये ऑलरेडी आपण चटपटीत चटणी भरून घेतलेली आहे। नुसते हे खायला मिरचीबरोबर अप्रतिम लागतं। दही जर असेल तर याची चव दुप्पट होते। उपवासाला नक्की हे सारण भरलेले साबुदाणा वडे करून बघा, केल्यानंतर कसे झाले हे कमेंटद्वारे कळवा। तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर। धन्यवाद।